मनमाड रस्त्यावरती जे रुंदीकरणाचं कामकाज चालू आहे, आता त्या कामकाजाचं पुढे काय होणार? मोठे पाटील, हे कसले लोक आलेले होते आणि काय चालू होतं थोडक्यात सांगा. ते रोडचं हायवेचे काय? हायवेचे जे रोडचं माप टाकायचं काम चालू आहे सेंटरचं. हा, आणि मग तिकडनं रोड येतोय तो रोड कधी कसा होणार? कारण आता पोलीस स्टेशनच्या समोर आलाय. एवढं मला नाही सांगता येत, आमचे इंजिनियर मॅडमलाच विचारावं लागेल. तरी थोडक्यात काय माहिती आहे? नाही, मला एवढं सांगता येत नाही, टेक्निकली बाब आहे, ते इंजिनियर मॅडमलाच विचारावं लागेल. आमचे तुम्ही दाखवा, हे नगरपालिकेचे लोक येत आहेत. जगताप मॅडम म्हणते नगरपालिकेचे सगळे कर्मचारी भर उन्हामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. तसं शासनाने GR काढलेला आहे की उष्णतेची लाट आलेली आहे आणि या लाटेत लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी, परंतु नगरपालिकेचे सगळे कर्मचारी उन्हात भर दुपारी कामकाज करत आहेत. त्यांचं कौतुक करावं का त्यांना काळजी घेण्याबद्दल माहिती द्यावी, हे काही कळायला मार्ग नाही. परंतु हा जो नगर मनमाड रस्ता आहे हा पोलीस स्टेशनपर्यंत आलाय आणि तो आता या शहरातून बाहेर कसा काढायचा हा प्रश्न नक्कीच या मतदारसंघाचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील पडलाच असणार आहे. कारण बऱ्याच दिवसापासून या ज्या बिल्डिंग आहेत, तुम्ही माझ्या उजव्या हाताला बघू शकतात, अनेक बिल्डिंग आहेत. तुरुणवालची बिल्डिंग आहे, पुढे चालून पियुष अग्रवाल मेडिकल, अशा अनेक बिल्डिंगा अनेक वर्षापासून उभ्या आहेत. 13-14 मालमत्ता आहेत, बिल्डिंग्स आहेत, प्रॉपर्टीज आहेत. कारण आता नगर मनमाड रस्ता हा शहरामध्ये पोलीस स्टेशनपर्यंत आलाय, त्यामुळं शहरातील या समस्येवरती विखे पाटील किंवा नॅशनल हायवेचे इंजिनियर्स हे कसा मार्ग काढतील यावरती सगळं अवलंबून आहे. मधल्या काही कालावधीमध्ये अनेक व्यापारी लोक हे कोर्टात देखील गेले होते आणि कोर्टातून अनेक वर्ष रस्ता रुंदीकरण होऊ नये या कामासाठी स्टे देखील आणण्यात आला होता. त्यामुळं राहतेकरांना आता प्रश्न पडलाय की शहरातून जाणाऱ्या मुख्य नॅशनल हायवेचं, नगर मनमाड हायवेचं नेमकं शहरामध्ये काय होणार? रुंदीकरण होणार की फक्त एकाच बाजूने झालेलं रुंदीकरण तेवढंच कामी येऊन हा पुढचा रस्ता काढण्यात येणार, याबद्दल साशंकता आहे. नवनाथ पाटील सदाफळसह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, गॉडफादर मीडिया, नगर मनमाड रस्ता, राहता.